श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री समर्थ श्री स्वामी जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण निघालो आहे अक्कलकोटला. सोलापूर ते अक्कलकोट पायी. आणि आता आपण पायी चालत साधारण 12 ते 13 किलोमीटर आलेलो आहोत. हा आनंदच काय वेगळा आहे, स्वामींच्या चरणी लीन होण्याचा, स्वामींच्यासाठी पायी वारी करण्याचा. पण हा संकल्प करणं गरजेचं आहे आणि तो कृतीत आणणं गरजेचं आहे. आम्ही निघालेलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. खरं तर उद्याच निघायचं होतं, पण उद्या निघालो तर स्वामींचं दर्शन दत्त जयंती असल्यामुळे उद्याच्याला होणं थोडं अवघड होतं. म्हणून एक दिवस अगोदर निघालो आहे, जेणेकरून हा पायीवारीचा संकल्प आज पूर्ण होईल आणि उद्या गुरुदत्त जयंतीच्या निमित्त स्वामींच्या चरणी लीन होता येईल मला. स्वामींचे असे भरपूर अनुभव आहेत. ह्या जगामध्ये करोडो अनुयायी आहेत, त्यांना स्वामींचा अनुभव आहे, स्वामींचा साक्षात्कार माहिती आहे आणि तो मी आजही अनुभवतो आहे. सोलापूरहून निघाल्यानंतर मला काही थोडं चालून आल्यानंतर असं वाटत होतं की मी थोडं चालू शकणार नाही, पण स्वामींची दैविक शक्ती पाठीशी असल्यामुळे मला आता ती समस्या पुढं जसं हे चालत चाललो आहे तसं जाणवत नाही. आणि साधारण हा 9 तासाचा प्रवास आहे. 9 तासाचा प्रवास करून अक्कलकोटमध्ये पोचणार आहे मी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ. चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.